नमस्कार मित्रांनो, टी-ई-टी पास उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे अशी की महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाने 1 जानेवारी 2026 रोजी एक शासन निर्णय निर्गमित केलेला आहे. त्या शासन निर्णयानुसार आता फक्त आणि फक्त टी-ई-टी पास उमेदवारांनाच आदिवासी विकास विभागाच्या नियंत्रणाखाली सर्व शासकीय आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळा, केंद्रीय आश्रमशाळा व एकलव्य रेसिडेन्शियल स्कूलमध्ये शिक्षक म्हणून नियुक्ती दिली जाणार आहे. जे लोक टी-ई-टी पास आहेत, अशाच लोकांना आदिवासी विकास विभागाच्या नियंत्रणाखाली ज्या काही आश्रमशाळा आहेत, त्या शाळांमध्ये शिक्षक म्हणून नियुक्ती दिली जाणार आहे. तसेच जे लोक टी-ई-टी पास नाही आहेत, त्यांना 2 वर्षाच्या आत टी-ई-टी पास करणे बंधनकारक आहे, असे या शासन निर्णयामध्ये म्हटलेलं आहे. पण यापूर्वी आदिवासी विभागाच्या ज्या काही आश्रमशाळा आहेत, या आश्रमशाळांमध्ये टी-ई-टी अनिवार्य नव्हती. परंतु हे आता टी-ई-टी अनिवार्य केलेली आहे. त्यामुळे आता टी-ई-टी पास उमेदवारांसाठी ही खूप एक चांगली बातमी आहे.